नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 14 ऑगस्ट भागामध्ये अक्षराच्या पायामध्ये काच घुसते आणि रक्त व्हायला लागतं. पण तिला आठवतं जोगतिनीचं बोलणं, तू जर मध्येच थांबली ना, तुझा एवढं केलेला काहीच उपयोग होणार नाही. अक्षरा भांडारा उधळते आणि म्हणते, आईचा उदो उदो. दुर्गी म्हणते, चंचे ती अजून चालायली. अगं तिला काहीच व्हायना. चंची म्हणते, मम्मी अजून काहीतरी करायला पाहिजे. दुर्गी म्हणते, अगं आता काय करणार. ती म्हणते, तू थांब ग. अधिपती महिला कामगाराला म्हणतो, हे बघा तुम्ही आत्ता काम थांबवलं ना, आपली सगळी मेहनत वाया जाणार. मी काय म्हणतो, एवढं काम पूर्ण करूया आणि निवांत बसून तुमच्या मागण्याचा विचार करूया. पण चंदा काय शांत बसत नाही आणि नारे देते, पगार वाढ झालीच पाहिजे. अधिपती म्हणतो, ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना, आधी तुमचा विचार करावा, तर तसं करूया. आम्ही आतमध्ये जातो, चर्चा करतो आणि तुम्हाला सांगतो. पण चंदा मात्र पुन्हा आगाऊपणा करते आणि पुन्हा नारे देते. अधिपती तिला म्हणतो, बरं ठीक आहे, चालू दे तुमचं. अक्षराच्या पायातून रक्त येत असतं. चारुहास येतो आणि म्हणतो, अक्षरा तू थांब बरं. ती म्हणते, नाही बाबा, एवढं ओरड झाल्याशिवाय मी नाही थांबणार. तेवढ्या चंची एका बाईला मागून धक्का मारते. आता ती बाई अक्षराच्या अंगावर पडते. आता अक्षराचा तोल जातो, पण पडताना मात्र तिचं डोकं दिव्याच्या पाठीवर टेकतं. आता दुर्गी ओरडायला लागते, सत्यानाश झाला, उरत तुटलं. आजी म्हणते, दुर्गे गपरा. सुनबाईच्या पायातून एवढं रक्त गळत होतं तरी तिने व्रत केलं. दुर्गी म्हणते, आत्ते तुला कळत कसं नाही. अगं अपशगुन झालाय, खंड पडलाय व्रतात. अगं बघ तू, तुला दिसत कसं नाही. आजी म्हणते, नाही म्हणले ना. आता चारुहास ओरडतो, तू गप्प बसा नाहीतर, आणि काठी मारायला लागतो. आता दुर्गी आणि चंची चांगल्याच हादरतात. चारुहास म्हणतो, गप गप. तरी पण दुर्गी काही शांत बसत नाही आणि म्हणते, अगं बघ किती पडली. आता जोगतीन ओरडते, गप शंकासूर, खंड नाही पडला पोरीनं. पोरगी न थांबता चालत होती आणि पडली, ते पण दिव्याच्या चरणाजवळ. हाच आमच्या अंबाबाईचा कौल हाय. अगं उलट त्या पोरीचं कौतुक केलं पाहिजे तुम्ही. घरातल्या लक्ष्मीला खरंच घरी कुणी आणणारी असेल तर ती ही पोर हाय. आता मात्र दुर्गीचा चांगलाच जळफळाट होतो आणि ती म्हणते, आत्या तुला दिसत कसं नाही ग. अगं ती पडली म्हणलं ना. आजी तिला लोटत म्हणते, चल म्हणते ना चल. रमी टुकून बघत असतो. चंदी म्हणते, काय झालं आता. तो करेक्ट चाललंय, असंच मोर्चा धरून ठेवायचा. किती मनधरणी केली नाही यांनी तरी कामावर जायचंच नाही. नाक दाबल्याशिवाय यांचं तोंड उघडणार वय. थोडं जरी नुकसान झालं ना, यांना बरोबर आकल्या येतात. चंदा म्हणते, अरे त्यांनी सगळ्या मागण्या मान्य केल्या तर काम करावंच लागणार आणि या बायका माझं थोडीच ऐकणार आहे. तो अगं मागण्या कशा मान्य करणार. थोरले सरकार कुठे, हे काय मान्य करत नाही, अशीच लटकत ठेवणार. तुम्ही संप बंदच पडू द्यायचा नाही. त्या बायकांमुळे आमचा पण फायदा होणार. लेडीज पॉवर दाखव जरा, मागं हटायचं नाही. अशी मस्त ओरड ना. चंदा म्हणते, नाही आता अजिबात ढिलं पडू देत नाही. आता जाते. रमेश म्हणतो, चला लय बदनामी केली माझी, आता सगळं भोगावं लागणार. आता फक्त नुकसान आणि बदनामी. चंदा जाते आणि ओरडायला लागते. तेवढ्यात अधिपती आणि ओंक्या येतात. अधिपती म्हणतो, थांबा शांत व्हा. तुम्ही शांत झाल्या नाही तर मी काय म्हणतो ते तुम्हाला कसं ऐकू येणार. चंदा म्हणते, आम्हासनी तुमचं काय बी ऐकायचं नाही. आधी आमच्या मागण्या मान्य करा. तो कळलं आम्हाला, पण आम्ही जे म्हणतो ते ऐकून घेणार की घोषणाच देणार. हे बघा तुम्ही सगळ्याजणी आमच्या आया बहिणी, तुम्ही ह्या फॅक्टरीमध्ये किती जीव लावून काम करता. आता अधिपतीच्या बोलण्याचं बायकांना कौतुक वाटतं. अधिपती म्हणतो, तरी तुम्हाला असं वाटत असेल आम्हाला तुमच्या कामाची किंमत वाटत नाही, तर ह्यो तुमचा मोठा गैरसमज आहे. आता अधिपती बायकांना चांगलाच विश्वास देतो आणि म्हणतो, आम्ही सगळ्या महिला कामगारांचा 10% पगार वाढतोय. आता सगळ्या बायका खूप खुश होतात. तो आम्ही तर तुमचा सत्कार करणार होतो आणि मोठी पार्टी पण करणार होतो. पाहिजे तर विचारा ओंकार सरांना. ओंक्या म्हणतो, अगदी बरोबर, मी तर पार्टीचा मेनू पण ठरवला. अधिपती हात जोडून म्हणतो, यापुढे तुमच्या कुठल्याही मागण्या असतील तर आमच्याकडे या, चर्चा करा. असा मोर्चा नका आणू. एक बाई हात जोडून म्हणते, सरकार तुमचे लय उपकार झाले, पण तुम्ही आम्हासनी
असे हात नका जोडीत जाऊ. ती पाया पडायला लागते. अधिपती म्हणतो, अहो हे काय करताय? आता चंदा रमेशकडे बघते. तो तिला खुणवतो. अधिपती म्हणतो, अहो फॅक्टरी आमच्या एकट्यांची नाही, आपल्या सगळ्यांची आहे. आपण एक कुटुंब आहोत की नाही? बरं चला चला, आता कामाला लागा. एक बाई म्हणते, आता बघाच आम्ही दिलेली वेळ कशी भरून काढतो. तो म्हणतो, अहो ते आम्हासनी माहिती आहे. सगळ्याजणी कामाला वाघीण येत वाघीण. दुसरी म्हणते, आणि आपले सरकार बी वाघच आहेत की. आता अधिपती बायकांविषयी खूप चांगलं बोलतो आणि म्हणतो, चला हे काम झालं ना, जंगी पार्टी करणार. बायका म्हणतात, चला ग पटापट कामाला लागूया. चंदा रमेशकडे रागाने बघते आणि निघून जाते. तो काय माणूस ह्या, सगळ्या मेहनतीवर नांगर फिरवला. ओंके अधिपतीला हात जोडून म्हणतो, बाबा मी लय नशिबवाने, मला इथं नोकरी मिळाली. तो ओंक्या आमच्या आईसाहेबांची पहिल्यापासून शिकवण आहे. बरं चल, ऑर्डर पूर्ण झाली पाहिजे. अक्षरा घरात जात असते. तिचे रक्ताचे पाऊल उमटतात. जोगतीन म्हणते, बघ खरी लक्ष्मी घरला आली. पोरी तुला मानलं बरं का. आजी आणि चारुहासला म्हणते, नशिबवाने तुम्हाला अशी लक्ष्मी मिळाली. आजी म्हणते, सुनबाई त्यांची ओटी भर. दुर्गी आणि चंची पुन्हा थोबाडावर पडतात. दुर्गी म्हणते, चंचे कुणाला बी कळलं ना तर आपली ह्या घरातून उचल बांगडी होईल. आणि आता तर आपल्याकडं पैसे बी नाहीत. आपल्याला जर घराबाहेर काढलं ना आपले लय वांदे होतील. चंची म्हणते, नको बाई मम्मी, माझ्या तोंडाला कुलूप. आजी रडत म्हणते, तू माझ्या लेकीसाठी अनवणी चाललीस. आज तुम्हाला दाखवून दिलं तुझं मन केवढं मोठं आहे. अक्षरा म्हणते, आजी पुरे आता रडताय काय तुम्ही? आजी म्हणते, अगं आनंदाचं रडू येते. अक्षरा म्हणते, मॅडम आता लवकरच घरी येतील. आता आजी अक्षराचं भरभरून कौतुक करते. अक्षरा म्हणते, आजी मी शाळेत जाते हां. आजी म्हणते, आता कशाबाई शाळेत? ती म्हणते, आजी मुलांचं कशाला नुकसान. आजी म्हणते, कशी गं आहेस तू? कुठल्या मातीची बनली आहे? आणि अक्षराच्या तोंडावरून हात फिरवते. आता आजी अधिपतीला फोन करते आणि म्हणते, अरे तुला माहिती आहे का, तुझ्या बायकोने भुई घरी येण्यासाठी व्रत केलं आणि काय काय झालं हे सगळं सांगते. तो म्हणतो, अगं मला सांगायचं नाही का, असलं काहीतरी करायला लागल्या. ती म्हणते, हां तू येऊन थांबवलं असतं वय. अरे ती नसती थांबली. जावई बापू एवढं सांगत होते, पायातून रगत येते या, थांब थांब. पण नाही ऐकलं तिनं. तिने व्रत पूर्ण केलं आणि मगच थांबली. अधिपती म्हणतो, काय सांगायली? ती म्हणती, मग आणि एवढं सगळं करून शाळेत गेली ती. मला तर तिचं लय कौतुक वाटतं या. तू सांग की तिला आराम करायला. अधिपती म्हणतो, नाही मी सांगतो, पण शाळा आणि शाळेचे काम त्यांची जीव की प्राण आहे. तरी मी सांगतो. तो फोन ठेवतो आणि त्याच्या चेहऱ्यावर खूप कौतुक असतं. अक्षरा मनात विचार करते, मी चारुलता मॅडमला शोधूनच काढणार. मला त्यांच्याकडून सगळी माहिती घ्यायची आहे, क्रॉस चेक करायचे. ती आता बराच विचार करते आणि म्हणते, शोधावं तर लागणारच. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.